नमस्कार दोस्तों, मैं रजनीश भारद्वाज स्वागत करता हूं आपका FTV हिंदी में। जी हां दोस्तों, एक बड़ी खबर महाराष्ट्र के मुंबई शहर से आ रही है। माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने महत् प्रयत्नाने आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात। गेल्या वेळेलाही 5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये एनिमी प्रॉपर्टी के मुद्दे पर महाराष्ट्र में हो रहा है एक बड़ा फैसला। जेपी इंफ्रा प्रोजेक्ट्स में जो गोरेगांव में दिंडेश्वर में भी काम कर रहे हैं और मीरा भाईंदर में भी काम कर रहे हैं, उसमें काम करने वाली जो कंपनी है उसमें अमित शर्मा नाम के व्यक्ति का पैसा लगा है। जो अमित शर्मा दाऊद का भाई मुस्तकीन का पार्टनर है और जो महादेव ऐप में इलीगल बेटिंग का आरोपी भी है। तो रियल इस्टेट में अभी अंडरवर्ल्ड का पैसा, इलीगल बेटिंग का पैसा आ रहा है, इसकी इंक्वायरी होनी चाहिए। और ऐसे दाऊद के भाई के पार्टनरशिप के प्रोजेक्ट में रशेद शाह एडलवाइज ये बदनामी एक कंपनी है, उसने 1000 करोड़ रुपया क्यों दिया, इसके पीछे का राज क्या है, इसमें कोई अंडरवर्ल्ड का हाथ है क्या, इस सबकी इंक्वायरी रशेद शाह और एडलवाइज की होनी चाहिए। ये मांग मैंने की और देवेंद्र जी माननीय उप मुख्यमंत्री ने 2 महीने में इसके ऊपर कार्रवाई होगी, ऐसा सदन में बताया है। राज्य सदन में इस पर अभी भी चर्चा जारी है। एनिमी प्रॉपर्टी को लेकर गौतम अग्रवाल ने जो खुलासा किया है उसके लिए उन्हें धमकियां भी मिल रही हैं। मैं गौतम अग्रवाल देश के माननीय गृह मंत्री श्री अमित शाह जी से प्रार्थना करता हूं कि जो शत्रु प्रॉपर्टी का स्कैम मैंने उजागर किया है मीरा भाईंदर में, उसमें मितेश शाह नामक व्यक्ति जो अपने आप को गृह मंत्रालय का सदस्य बताते हैं, उनकी भूमिका की जांच की जाए। एक फेक ईडी नोटिस प्रकरण में उनके ऊपर ऑलरेडी FIR हुई है और उनका एक ऑडियो टेप सरफेस हुआ है जिसमें वो नितिन किनी और शत्रु प्रॉपर्टी स्कैम में जो अक्यूज है आनंद अग्रवाल, उनकी बातचीत का संदर्भ आया है। मैं गृह मंत्रालय से दरख्वास्त करता हूं कि उनके 4 फोन जो वो यूज करते हैं और नवनीत किनी और आनंद अग्रवाल, जॉर्डन परेरा और मंटू अग्रवाल, इन सब अक्यूज के फोन जब्त करके उनकी फॉरेंसिक जांच कराई जाए और इस स्कैम का खुलासा किया जाए। गौतम अग्रवाल के सहयोग से इस मामले ने पूरे देश भर में तूल पकड़ना शुरू कर दिया है। माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने महत् प्रयत्नाने आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात। गेल्या वेळेलाही 5 वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये जे विविध पैसे, ब्लॅकचे पैसे, बेटिंगचे पैसे, अनधिकृत पैसे, अनधिकृत ट्रेडिंगचे पैसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते, त्याला आपण आळा लावलात। आपण हे सगळं उखडून टाकलं झालं। पुन्हा या महादेव ॲपच्या माध्यमातून या पद्धतीने जेपी इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ज्याला एडलवाइज नावाच्या एका कंपनीने, जी पुरवठाधारक आहे, आर्थिक पुरवठाधारक आहे, त्याच्या रशेद शाह आणि एडलवाइज यांनी सुद्धा 1000 कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे, मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतो की आपण याच्यावर FIR दाखल करणार का। सन्माननीय आशिष शेलारजींनी अतिशय महत्त्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। मुळात हे महादेव ॲप नावाचं जे प्रकरण आहे हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचंच प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि जसं आपण आशिषजी सांगितलं की मुळात महादेव ॲप ही एक पॅरेंट कंपनी आहे, ज्याच्यामध्ये सौरव चंद्राकर, रवी उत्पल, अमित शर्मा, रोहित काय मुरगई वगैरे असे सगळे लोक आहेत। आणि मग यांनी 67 साईट वेगवेगळ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी चालवल्या आहेत। 11x प्ले, 99x प्ले, लायन बुक वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी, आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पोर्टल आहेत, या पोर्टलचे वेगवेगळे मालक आहेत जे मूळ महादेव ॲपशी पार्टनरशिपमध्ये आहेत आणि 80-20 अशा प्रकारची ही पार्टनरशिप या ठिकाणी चाललेली आहे। आणि आपण जर बघितलं तर याचं रजिस्ट्रेशन त्यांनी कुठे केलं आहे, तर ते केलं आहे त्यांनी साऊथ अमेरिकेमध्ये व्हेनेझुएलाला। तिथे व्हेनेझुएलामध्ये त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे, त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे। आणि या माध्यमातनं ही मंडळी, यांची मोडस ऑपरेंडी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता, मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो। जसं तुम्ही सांगितलं, आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो। तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सॲपवरनं, एका व्हॉट्सॲपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता। मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेलचा एक फोटोग्राफ काढला जातो आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या
व्हॉट्सॲपवर अपलोड करावा लागतं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता. आणि असंच टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे. आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव ॲपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा 1-2 राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली. हा जो काही रवी उप्पल आहे, जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे, याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली. ईडीने ती अटक केली आहे. त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे, ते आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक ऍक्टिव्हिस्ट या संदर्भात 156(3) खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या. त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध FIR अशा प्रकारचे होत नाहीत, पण कोर्टाचा आदेश होता. त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली, एक आपल्या मुंबईमध्ये 156(3) खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण SIT तयार केली आहे. त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे. ॲडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय. आपण जे या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे. या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत. कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते आहे. या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडिलवाईज सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे, तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू. शेवटी याला दुसऱ्या FIR करण्याची आवश्यकता नाही आहे. या FIR मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल. SIT केली आहे, ऑलरेडी आपण SIT केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत. त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे, ती प्युअरली बँकिंग किंवा NBFCची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे, या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल, नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार, तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास 2 महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू. नाही, NIAची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे, ईडीकडे आहे, ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे. आपल्याजवळ IT सेल पण आहे पोलीस विभागामध्ये आणि IT सेलच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या याच्यावर कंट्रोल करता येतं आणि कोण बोगस आहे, जसं बच्चू कडून सांगितलं की हिरोईन तिथे दाखवतात, त्यांच्या याच्याने अजून ते प्रलोभन लोकांना देतात की बाबा तुम्ही या आमच्या गेममध्ये. तर सांगायचं तात्पर्य असं की IT सेल आपलं काय करतात त्यामध्ये नानाभाऊ हा विषय फसगतीचा नाहीच आहे. याच्यामध्ये लोक खेळतायत, पैसे कमावतायत, गमावतायत. जो जुगार आपण बंद केलेला आहे फिजिकली, तो जुगार या लोकांनी ऑनलाईन सुरू केला आहे आणि त्याच्यातला मेजर आपला प्रॉब्लेम काय आहे तर एखादी गोष्ट सायबर स्पेसमध्ये असेल तर ती आपल्या लक्षात येऊ शकते. यांनी सिस्टीमच अशी तयार केली होती म्हणून इतके दिवस ती सापडली नाही. ही सिस्टीम चालायची इंडिव्हिज्युअल व्हॉट्सॲप चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि आपला सायबर सेल हा काही व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल मॉनिटर करू शकत नाही, कारण तशी त्याला परवानगी पण मिळत नाही. किंवा टेलिग्राम ही तर US बेस्ड कंपनी, व्हॉट्सअपही आहे, हे लोक आपल्याला एंट्री देखील त्याच्यामध्ये देत नाहीत. त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे येते तेव्हा किंवा कधी लोक मग त्याचा व्याप्ती जेव्हा वाढते त्यावेळेसच हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच आता जो काही केंद्र सरकारमध्ये देखील विचार चाललेला आहे की अशा प्रकारचे जे काही डेटा शेअरिंग हे लोक करत नाहीत तर एक कायदा आणून हे डेटा शेअरिंग करणं हे कंपल्सरी केलं पाहिजे. अशा प्रकारचा जो कायदा आता डेटाच्या संदर्भात चाललेला आहे तो याकरताच चाललेला आहे. अन्यथा अशा प्रकारे मी काल बोललो की कशा कशा मार्केट प्लेस तयार झाले आहेत. तर आता इंस्टाग्राम म्हणजे अशा केसेस लक्षात आलेल्या आहेत की ड्रग्सच्या संदर्भात इंस्टाग्रामवर ऑर्डर प्लेस होते. ती ऑर्डर प्लेस करण्याची म्हणजे एक स्टाईल आहे, काही इशारे आहेत. त्यात इंस्टाग्राममध्ये
आणि इंस्टाग्रामवरनं गुगल पे वगैरे असे जे पेमेंट जे गेटवे आहेत त्या गेटवेतनं पैसे घेतले जातात आणि कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी केली जाते. आता हे जसं जसं लक्षात येतं तसं तसं आपण त्याच्यावर कारवाई करतो. इमर्जिंग फील्ड असल्यामुळे नवनवीन पद्धती ते शोधतायत, पण निश्चितपणे त्या सगळ्या पद्धती शेवटी आपण हाणून पाडू एवढं आपल्याला सांगतो. गौतम अग्रवाल इस मामले को केंद्रीय सरकार तक ले आए हैं. उनका प्रयास है कि इस पर जल्द से जल्द फैसला हो. नमस्कार सभी भारतीय लोगों को. मैं यहाँ अभी दिल्ली में आया हुआ हूँ. 2022 से मैं इस लड़ाई को लड़ रहा हूँ और अब मुझे लगता है कि शायद इस लड़ाई में मेरी जीत हो जाएगी. मैं माननीय यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी से और माननीय गृह मंत्री अमित शाह जी से रिक्वेस्ट करूंगा कि जो लड़ाई में 2022 से शत्रु प्रॉपर्टी के स्कैम के बारे में लड़ रहा हूँ उसका जल्द से जल्द उस पर कार्रवाई हो. उस पर केंद्रीय जांच एजेंसियां कार्रवाई करे, केस रजिस्टर करे और इसका निराकरण करे. कि इस विषय में हम लोगों को दो चार बातें संज्ञान में आया है. ये इस विषय में ढेर सारे आदमी आपको चोंच मार रहा है. एक नाम है नितेश शाह, नवनीत किनी. इस विषय में क्या बोलिएगा, क्या क्या हो रहा है, आपका पीछे क्या चल रहा है? मैं इस विषय में इतना ही बोलना चाहूंगा. नितेश हसमुखलाल शाह जो एक मीरा भाईंदर के रहवासी है, जो अपने आप को गृह मंत्रालय की किसी एक कमेटी का सदस्य बताते हैं, उनकी एक ऑडियो रिकॉर्डिंग सरफेस हुई है और उसमें उनका संभाषण नितिन कीनी और जो मेन अक्यूज्ड हैं इस स्कैम में आनंद अग्रवाल, उनके संदर्भ में बातचीत हुई है. बट उस पर वहाँ की लोकल पुलिस कोई कार्रवाई नहीं कर रही है और ये नितेश शाह जो है, इनका बैकग्राउंड जो है बहुत ही संदेहास्पद है. ये दिल्ली के कुछ लोगों के संपर्क में, जिनमें मयान खान, डॉक्टर सीमा और काफी सारे अधिकारी हैं जो अपने आप को IB का अधिकारी, वेरियस एजेंसीज का अधिकारी बताते हैं. बट मुझे ऐसा लगता है कि ये आदमी फ्रॉड है और इसकी गृह मंत्रालय की तरफ से तुरंत जांच कराई जाए. आपको क्यों लगता है ये नितेश शाह और नवनीत किनी ये लोग फ्रॉड है? क्या क्या आपका पास क्या इस विषय में क्या आपके पास सबूत है? नितेश शाह के बारे में मैं बता सकता हूँ कि इनके ऊपर ऑलरेडी एक फेक ED नोटिस के संदर्भ में FIR हुई है. इसके पहले इनके ऊपर एक एक्सटॉर्शन का केस हुआ है जिसमें शायद जेल भी जाके आ चुके हैं और इनके ऊपर बहुत अलग अलग तरह की तकरार सब जगह हुई है. ये अपने आप को गृह मंत्रालय का सदस्य बता के एक सिंडिकेट रन करते हैं, चाहे लोगों को मंत्री पद दिलाने का, चेयरमैनशिप दिलाने का, इस तरह के प्रलोभन देके लोगों के साथ चीटिंग करते हैं और जब फंस जाते हैं तो उन्हीं अधिकारियों की मिलीभगत से उनको ब्लैकमेल करते हैं. सर एक बात बताइए, नितेश शाह और नवनीत किनी इस केस से क्या रिलेशन है? क्या इस केस से इनका सीधा रिलेशन ऐसा है कि जो मेरी एनिमी प्रॉपर्टी की तकरार थी उसको दबाने के लिए इन्होंने अक्यूज्ड आनंद अग्रवाल और बाकी लोगों के साथ मिलकर, जिनमें जॉर्डन परेरा, मोंटू अग्रवाल, ये सब लोग हैं, मुझे झूठे ED केस में फंसाने की कोशिश की, जिसमें ये नाकाम हुए और कोर्ट ने इनके ऊपर सख्त टिप्पणी की है. अच्छा, वो लोग जेल कभी किया है दोनों? नितिन गिरी के बारे में तो मुझे नहीं पता, बट नितेश शाह के बारे में ऐसी जानकारी है कि वो एक एक्सटॉर्शन केस में जेल जा चुके हैं. सर मुझे सेंट्रल एजेंसीज की तरफ से दिल्ली के जितने भी अधिकारी हैं उनसे भरपूर सहयोग मिला है. मैं जब पिछली बार दिल्ली आया था तो यहीं से फॉलोअप करने के बाद में मुंबई में ये इंक्वायरी फिर से चालू हुई थी. बट मैं हमेशा से ये कहता आया हूँ कि जिन लोगों के खिलाफ मेरी कंप्लेन है वो बहुत ही शक्तिशाली है, पैसे से, कॉन्टैक्ट से. तो बॉम्बे में जो भी इंक्वायरी जाती है, महाराष्ट्र में जाती है, उसे दबा दिया जाता है. कौन दबाता है? ये अक्यूज लोग, ये आनंद अग्रवाल, जॉर्डन परेरा, मोंटू अग्रवाल, यही लोग दबा देते हैं. तो इसका एक मैं करंट एग्जांपल आपको दूंगा कि रिसेंटली मीरा भाईंदर पुलिस ने इस केस में एक प्रोग्रेस रिपोर्ट DG महाराष्ट्र को सबमिट की है, जिसकी कॉपी मुझे देने की बात उन्होंने अग्री की थी और फिर उससे मुकर गए. यहाँ इस लेवल तक का प्रभाव उन लोगों का वहां पर है. इसका मतलब हम कहने चाह रहे हो जो किसी भी तरह धन की जोर से वो लोग आपको लॉडी ओवर करने की कोशिश करते हैं. साम दाम दंड भेद सब कुछ वो यूज कर रहे हैं, लेकिन मेरा पूर्ण विश्वास है भारत के संविधान पे. और अब जो सदन का सत्र चल रहा है, मैं सभी MLAs और MP से गुजारिश करूंगा, क्योंकि हमारे भारत का इतिहास रहा है कि देश विरोधी कोई भी बात होती है फिर उसपे सत्ता पक्ष या विपक्ष का कोई भेदभाव नहीं होता. मैं सभी सांसदों से और विधायकों से महाराष्ट्र के अपील करूंगा कि इस मुद्दे को सदन में उठाया जाए और इसके ऊपर तुरंत कार्रवाई की जाए. मित्रों, देश में जिस तरह के हालात चल रहे हैं, अभी हाल ही में संसद भवन में जो सिक्योरिटी ब्रीच हुआ और जिसकी वजह से काफी हंगामा भी बरपा, ये एक नेशनल सिक्योरिटी का मुद्दा बनता जा रहा है. एनिमी प्रॉपर्टी भी
इससे अछूता नहीं है। मितेश शाह नामक व्यक्ति को इसमें पूरी तरह से सम्मिलित माना जा रहा है। गौतम अग्रवाल की माने तो उन्होंने ऐसे कई नामों का खुलासा किया है जिनके तार पाकिस्तान तक जाकर जुड़ते हैं। शत्रु संपत्ति अब एक राष्ट्र सुरक्षा का मुद्दा भी बन रहा है। रजनीश भारद्वाज की एक्सक्लूसिव रिपोर्ट, FTV हिंदी, दिल्ली, भारत।